कालाने रानात वैरण काढून ठेवली तीच न्याला सकाळ सकाळ पाहिजे मी आमच्या रानात आलेलो. आपल्या रानापाशीच एका ठिकाणी ऊसतोड चालू होती. मग त्या ठिकाणी जाऊन त्यांचा कोयता घेतला. म्हणजे त्यांच्या कोयत्यानं आपल्या गुरांसाठी थोडी वैरण काढूया. घासगावात लावायच्या आधी ऊस तोडूनच आपण वाड्याचं घरी घेऊन जायचो. पण जेव्हापासून आपण घासगावात लावले तेव्हापासून काय आपण ऊस तोडा जात नाही. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर आज ऊस तोडणार होतो आपण. मग आपल्या कामावर जायच्या टायमिंग पर्यंत कसा बसा एक मोदा काढून घेतला आणि आईने ठेवलेली वैरण आणि हे मोदा घेऊन म्हणला आता घरी जायचं. तिथनं डायरेक्ट साईटवर आलो. आपल्या साईटवरती आज आपल्याला कॉम्पाऊंडवरचं कोपिंग भरायचं होतं. त्यासाठीच आपण 2 माणसं सांगितलेलं आज कॉन्क्रीटला. एका साईडचं पूर्णपणे कोपिंग भरून झाले आणि त्या ठिकाणी प्लास्टरचं काम चालू झाले. त्यानंतर आपल्या दुसऱ्या अपार्टमेंटला आलो. इथं पण आपण 2 माणसं सांगितलेली. लॅबच्या कास्टिंगच्या वेळी इलिव्हेशनच्या डिझाईनचा एक पार्ट राहिला. त्यामुळे आता डबल तो रिबारिंग करून आपल्याला बनवायला लागणार आहे. त्यामुळे आज सकाळ सकाळी रिबारिंग करून घेतलं आणि त्यानंतर त्याची भराई चालू केली. आता एक किरकोळ कॉन्क्रीट होतं पण जरा पायाडा उभं राहून करायचं त्यामुळे जरा अवघड वाटून भैयाला थोडं मोटिवेशन दिल्यानंतर फायनली भैया तयार झालेला ती काम करायला. काम सगळे आटपून डायरेक्ट घरी आलो. घरी जाताना रस्त्यातच आपलं एक रान आहे. दुपारी आई रानात आली तेव्हा ह्या रानात आहे ना कोंबाचा एक बिंडा ठेवलेला. मग जाता म्हणलं ते घेऊन जाऊया नाहीतर सकाळी तेवढ्यासाठी परत ह्या रानात यायला लागते आपल्याला. मग बिंडा गाडी घेतला डायरेक्ट घर गाठलं. भाऊन आजचा व्हिडिओ आपल्या इथे संपती. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.